Friends, a very good morning to all. In this today's lecture, we are going to discuss about the structure of cooperative credit institution. This lecture is carried out to link between previous lecture. So this lecture called about the structure of cooperative credit institution part 2. Friends, myself Dr. Praveen Babar, Assistant Professor, धनंजयराव गाडगीळ, कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा. मित्रांनो, आजच्या या लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट इन्स्टिट्यूशन भाग 2 हे पाहणार आहोत. यापूर्वीच्या लेक्चरला आपण सहकारी पतपुरवठा चळवळीतील ज्या काही बेसिक कन्सेप्ट होत्या, बेसिक गोष्टी होत्या, त्या या पाठीमागच्या लेक्चरला आपण सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत. तर या आजच्या या लेक्चरला आपण सहकारी जी पतपुरवठा चळवळ आहे त्या सहकारी पतपुरवठा चळवळीची जी काही रचना आहे ती कशा प्रकारे आहे यावर आपण सविस्तरपणे आजच्या लेक्चरला भाष्य करणार आहोत. Friends, we are know about the basic information about the cooperative movement. So friends, cooperative movement in India was started primarily for dealing with the problems of rural credit. The history of Indian cooperative banking started with the passing Cooperative Society Act 1904. So friends, the rural cooperative credit system in India is primarily mandated to the ensure flow of credit to the agricultural sector. It comprised to short-term and long-term loan cooperative credit structure. The short-term cooperative credit structure operates with the three-tier system. First is the primary agricultural credit societies at the working as a village level. Second is the central cooperative banks at the working as the district level, and the third is the state cooperative bank is the working of the state level. So friends, मित्रांनो, भारतातील कृषी क्षेत्राची गरज लक्षात घेऊन सहकारी पतपुरवठा रचना तयार करण्यात आलेली आहे. सहकारी पतपुरवठा रचना ही त्रिस्तरीय असून त्यात ग्रामीण पातळीवर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य पातळीवर किंवा केंद्रीय स्थळी राज्य सहकारी बँका याद्वारे शेती क्षेत्राला अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा केला जातो. तर दुसऱ्या बाजूला सहकारी कृषी क्षेत्रात दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्यासाठी जिल्हा स्तरावर प्राथमिक भूविकास बँका आणि राज्य सरकार यांच्या स्तरावर भूविकास बँका निर्माण करण्यात आलेल्या आहेत. So friends, in the rural areas in India,
there exists a three-tier short-term rural cooperative structure. The first tier is the state cooperative banks at the working as state level. The second tier is the including central cooperative banks at working at district level, and third tier is the including primary agricultural credit societies working as rural level. मित्रांनो, या सहकारी पतपुरवठा चळवळीच्या रचनेमध्ये या सहकारी पतपुरवठा रचनेची जी एकूण साचा तयार करण्यात आलेला आहे ती रचना अगदी त्रिस्तरीय प्रमाणात करण्यात आलेली आहे. राज्य सहकारी बँका ह्या राज्य लेवलला काम करतात, सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स ह्या डिस्ट्रिक्ट लेवलला काम करतात आणि प्रायमरी ऍग्रिकल्चरल सोसायटीज ह्या ग्रामीण भागात कार्यरत असतात. Friends, structure of cooperative credit is taking into account the recommendation of Rural Credit Survey Committee, that's called is Gorwala Committee. The Reserve Bank of India took ensure to the strengthen cooperative credit movement in India. Farmers need mainly three types of loans and advantages of their different farming activities. मित्रांनो, शेतकऱ्याला प्रामुख्याने आपल्याला जे कर्ज हवं असतं ते प्रामुख्यानं 3 प्रकारच्या कर्जाची आवश्यकता असते. या सहकारी पतपुरवठा चळवळीचा उद्देश हा साध्य करण्यासाठी एका कमिटीनं अहवाल सादर केला होता आणि त्या अहवालामध्ये असं म्हटलं होतं की शेतकऱ्याला प्रामुख्याने कर्जाची आवश्यकता प्रमुख 3 बाबींच्या मध्ये असते. त्यामध्ये पहिली बाब आहे ती म्हणजे शॉर्ट टर्म लोन. So friends, in the term of short-term loan ranging from a month to 1 year for purchase of seeds, fertilizers, pesticides, पेमेंट ऑफ वेजेस एक्सेट्रा. मित्रांनो, अल्पमुदतीचं कर्ज हे शेतकऱ्याला शेतीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी बी बियाणे, खते, जंतुनाशके खरेदी करण्यासाठी तसेच शेतीची मशागत करण्यासाठी आवश्यक असते. त्यासाठी याला 3 महिने ते 1 वर्षाची मुदत या शॉर्ट टर्म लोनच्या दरम्यान ही शेतकऱ्याला सहकारी पतपुरवठा संस्थांच्याकडून दिली जाते. यामधला दुसरा महत्वाचा जो प्रकार आहे तो म्हणजे मीडियम टर्म लोन. मीडियम टर्म लोन्स ranging from 1 year to 5 year for the digging of well, installation of pump on well, water pipeline, purchase of bulkheads, fencing, etc. मित्रांनो, मध्यम मुदतीचं कर्ज हे सर्वसामान्यपणे शेतकऱ्याला विहीर खणणे, पाईपलाईन करणे, शेताला बांध घालणे, बैलजोडींची खरेदी करणे, विहिरीवर पंप बसवणे इत्यादीसाठी आवश्यक असते आणि त्यासाठी या सहकारी पतपुरवठा संस्थांच्या मार्फत या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केला जातो आणि या मध्यम मुदतीच्या कर्जाची मुदत असते 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत ही मुदत असू शकते.
आणि कर्जाचा जो तिसरा भाग आहे तो म्हणजे लॉंग टर्म लोन्स. फ्रेंड्स, लॉंग टर्म लोन्स ranging from 5 years to 20 years, 20 or 25 years for the purchase of new land, tractor, new intending of the irrigation scheme, permanent development of in the agriculture. मित्रांनो, दीर्घ मुदत कर्ज हे शेतकऱ्यांना नवीन शेती खरेदी करणे, तसेच ट्रॅक्टरची खरेदी करणे, जुने कर्ज भागवणे, पाणी पुरवठ्याच्या वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करणे इत्यादीसाठी आवश्यक असते. आणि या कर्जाचा जो कालावधी आहे कालावधी 5 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत असू शकतो. फ्रेंड्स, the entire cooperative credit structure depends upon the needs of the farmers as stated above. The cooperative credit institutions have played a key role in the development of agricultural development in India. The institutions involved in the cooperative credit structure are tied with each other in leader from state level to village level institutions. Friends, the cooperative credit structure in India is categorized by two types of institutions. One is the involved in the dispensation of the short and medium term credit, and the other in the provision of the long term credit. Friends, the primary agricultural credit society, you can call PAC, PACS, primary agricultural cooperative banks, is the foundation stone on which is the whole cooperative credit structure is built up. These societies are federated to the district central cooperative banks, generally at working in the district level. And the state cooperative bank, working as the apex institution, is working of the state level, having close link with the RBI and NABARDs. And lastly, friends, the long-term credit is provided by land development banks. The state central land development bank now is the state agricultural rural development bank, is the apex institutions which operates through the primary land development banks. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की भारतातील कृषी क्षेत्राची गरज लक्षात घेऊन या सहकारी पतपुरवठा चळवळीची रचना करण्यात आलेली आहे. त्यातून अल्प आणि मध्यम मुदतीचा पतपुरवठा करणाऱ्या संस्था आणि दीर्घ मुदतीचा पतपुरवठा करणाऱ्या संस्था असं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये अल्प मुदतीच्या ज्या पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत त्यांची रचना त्रिस्तरीय स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते. आणि लॉंग टर्म क्रेडिट पतपुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या 2 टायर
सिस्टीम म्हणून ओळखल्या जातात. आपल्याला सिलेबसच्या दृष्टीनं अभ्यास करत असताना 3 टायर सिस्टम अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, या 3 टायर सिस्टीम मध्ये प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था म्हणजेच प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज या ग्रामीण भागामध्ये काम करताना आपल्याला दिसून येतात. प्रत्येक खेड्यामध्ये त्यांचं कार्य सुरू असतं. तर डिस्ट्रिक्ट ऑब्लिक सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स या जिल्हा लेवलला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या बँका कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स या प्रत्येक राज्याच्या ठिकाणी या काम करत असताना आपल्याला दिसून येतात. तर या बँका शेती क्षेत्रासाठी अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करता यावा यासाठी कार्यरत असतात. तर दुसऱ्या बाजू आपल्याला बघायला गेलं तर दीर्घ मुदतीचा पतपुरवठा करणारी जी संस्था आहे ती जिल्हा स्तरावर भूविकास बँक, प्राथमिक भूविकास बँक आणि राज्य स्तरावर राज्य सहकारी भूविकास बँक या दृष्टिकोनातून त्या कार्यरत असतात. मित्रांनो, अशा प्रकारे राज्य सहकारी बँक म्हणजेच मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकांना आर्थिक मदत करत असतात. राज्य सहकारी बँकांचा स्वतःचा निधी असतो. तसेच त्या नाबार्ड असेल, राज्य सरकार असेल आणि रिझर्व्ह बँक असेल यांच्याकडून मदत घेऊ शकतात आणि जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सहकारी बँक हे राज्य सहकारी बँकाकडून मिळणाऱ्या मदतीच्या आधारे प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांना मदत करत असतात आणि या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था ही मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी राज्य स्तरावर राज्य सहकारी भूविकास बँक कार्यरत असते, तर जिल्हा पातळीवर जिल्हास्तरीय भूविकास बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या दृष्टिकोनातून कार्यरत असतात. So friends, the first pillar of the 3-tier system is the primary agricultural credit societies. The role of agricultural credit society in the developing country like India really become a very important for the social and economical development of rural areas. The agricultural credit cooperative have progressed remarkably, particularly independence. This society works as a root level and having a decent contact with the farmers. Second is the district central cooperative banks. Cooperative central banks worked in link between primary agricultural credit cooperative societies in the district level and the state cooperative banks. Its occupation is the vital important role in the cooperative credit structure. And the third and very important bank is the state cooperative bank, is the apex body of the rural credit system. The state cooperative banks in the every state work as the apex cooperative institution in the state and play the very important role in the entire structure of cooperative credit. The Rural Survey Committee expected that those banks should function as really poets of the cooperative movement. So friends, it's further expected that the apex would be established on close link of their members banks and also
ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ग्रामीण भागातील सहकारी पतपुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत यांची ही रचना आपण सविस्तरपणे अभ्यासलेली आहे. मित्रांनो, शेवटी या लेक्चरच्या कन्क्लुडिंग पार्टकडे येत असताना सारांश रूपाने आपल्याला असंच म्हणता येईल की खऱ्या अर्थानं 20व्या शतकामध्ये सहकारी पतपुरवठा चळवळीची सुरुवात झाली असली तरी 1904 ला पहिला कायदा सहकारी पतपुरवठा कोऑपरेटिव्ह क्रेडिट ऍक्ट झाला आणि तिथूनच खरं सहकाराच्या चळवळीला, सहकाराच्या उगमाला भारतामध्ये सुरुवात झाली. आणि आजच्या लेक्चरचा जर आपण सारांश विचारात घेतला तर कोऑपरेटिव्ह क्रेडिट स्ट्रक्चरच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतामध्ये शेती क्षेत्राची गरज विचारात घेऊन भारत सरकारने जी भारतीय कृषी क्षेत्राची गरज लक्षात घेऊन सहकारी पतपुरवठा रचना तयार करण्यात आलेली होती. ही रचना, सहकारी पतपुरवठा रचना ही त्रिस्तरीय असल्याचे आपण पाहिलेले आहे. तर प्राथमिक स्तरावर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य पातळीवर राज्य सहकारी बँका या आपलं काम कशा प्रकारे करतात हे आपण सविस्तरपणे या लेक्चरला अभ्यासलेलं आहे. या ज्या राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्राथमिक सहकारी पुरवठा संस्था ह्या ज्या आहेत त्या अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करत असतात आणि दीर्घ मुदतीच्या कर्ज पुरवठ्यासाठी राज्य सहकारी भूविकास बँक ही प्रत्येक राज्याच्या लेवलला काम करत असते आणि प्राथमिक भूविकास बँक ही प्रत्येक जिल्ह्याच्या विभागामध्ये काम करत असते. तर या आजच्या आपण या लेक्चरला अल्प व मध्यम मुदतीसाठी पतपुरवठा करणाऱ्या संस्था आणि दीर्घ मुदतीसाठी पतपुरवठा करणाऱ्या संस्था यांचा सविस्तर आढावा आपण या लेक्चरला घेतलेला आहे. तर या लेक्चरला तुर्तास आज आपण इथंच थांबूयात. So friends, in detail discussion of the structure of cooperative credit institution, the time of stop here in today's lecture. So friends, dear students, if you any doubt, any queries of the today's lecture, please ask freely. I will definitely try to solve your queries, doubts. मित्रांनो, सहकारी पतपुरवठा चळवळीच्या रचनेच्या या सविस्तर अभ्यासानंतर आज इथं थांबण्याची आपली वेळ झालेली आहे आणि आजच्या या लेक्चर बद्दल जर कोणाला काही शंका असेल, कोणाच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही मला मोकळ्या मनाने विचारू शकता आणि त्याचा 100% ज्या शंका असतील त्या शंकेचं निरसन करण्याचं काम मी 100% करेन, याबद्दल मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, थांबूयात. धन्यवाद. थँक्यू.